गिधाडछाप नाकाची जादूगारीण. ललिता भरद्वाजची एकुलती एक मुलगी होती. ललिताला नरहरी आवडत असे ही गोष्ट सर्वांना माहिती होती. ललिताला 12वे वर्ष लागले तेव्हा भरद्वाज व्यापारासाठी शहरात आला. काही वर्षातच तो लखपती बनला होता आणि शहरातला एक प्रतिष्ठित व्यापारी झाला. नरहरी गावातल्या शेतकऱ्याचा मुलगा होता. आता भरद्वाजाला आपल्या मुलीचे लग्न शेतकऱ्याशी व्हावे हे पसंत नव्हते, पण ललिता इतर कुणाशीही लग्न करायला तयार नव्हती. भरद्वाजने ललिताला खूप समजावलं, पण ललिता हटून बसली. ललिताच्या आईने देखील ललिताचा विवाह नरहरीशी व्हावा म्हणून आपल्या पतीला विनंती केली. लग्नाच्या बद्दल बोलणी करण्यासाठी भरद्वाज आपल्या गावी गेला. परत आल्यानंतर तो ललिताला रागाने म्हणाला, नरहरीला तू विसरून जा. आता त्याच्याशी तुझं लग्न कधीच होऊ शकणार नाही. पित्याचे बोलणे ऐकून ललिता खूप उदास झाली. ललिताची आई देखील काळजीत पडली. तिने आपल्या पतीला विचारलं, काय झालंय ते नीट सांगत का नाही तुम्ही? भरद्वाजने सांगितलं, 2 महिन्यांपूर्वी नरहरी घर सोडून गेला आहे. नुकतंच कळलंय की तो गावाच्या पूर्वेला असलेल्या जंगलात एका तलावाच्या किनारी एका लहानशा झोपडीत राहत आहे. तो घरातल्या मंडळींना देखील भेटत नाही, त्यांच्याशी बोलत नाही. सगळेजण म्हणतात की त्याने संन्यास घेतला आहे. अशा संन्याशाला मी बरा माझी मुलगी देईन? असं असलं तर आपण आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी कधीच करून देणार नाही. पत्नीने देखील भरद्वाजची री ओढली. तिने मुलीला समजावलं, तुझे वडील बरोबर सांगत आहेत. नरहरीला तू विसरून जा. त्याला निश्चित काहीतरी झालंय, नाहीतर आई वडिलांना सोडून तो जंगलात कशाला राहील? सर्वांशी अबोला का धरील? तू त्याला विसरून जा. हट्टाने जर त्याच्याशी लग्न केलंस तर तुझं आयुष्य बर्बाद होईल. मी आई आहे तुझी, तुला मी दुःखी पाहू शकणार नाही. आईचे बोलणे ऐकून ललिता रडायला लागली. रात्रभर तिला झोप लागली नाही. ती विचार करू लागली की त्याने घर का सोडलं असेल. खरोखरीच त्याच्या मनात संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न झालं असेल का? की माझ्याकडून निराशा झाली म्हणून त्याने हा निश्चय केला आहे? किंवा एखाद्या संकटात फसून गेल्यामुळे त्याने हा निर्णय कदाचित घेतला असेल. तिने मनात विचार केला की नरहरीला भेटल्यावरच खरं काय ते कळेल. त्या रात्रीनंतर पहाटे तिचे आई वडील झोपेत असतानाच ललिता आपला जीव धोक्यात घालून नरहरीला भेटण्यास एकटीच निघाली. गावाबाहेर जंगलात त्याची झोपडी शोधता शोधता संध्याकाळ झाली. त्यावेळेसच नरहरी तलावाच्या काठी बसला होता. ललिताला बघून तो स्तंभित झाला. त्याच्याजवळ बसत ती म्हणाली, हा अवेळी अरण्यवास कशासाठी? संन्याशाचं जीवन जगायचं व्रत तुम्ही घेतलं आहेत का? की कोणावर रुसून रागावून हा निर्णय घेतला आहे? तिच्या प्रश्नांना उत्तर न देताच नाराजीने नरहरी म्हणाला, तू इथे का आलीस? ती सुद्धा एकटी? आपल्या लग्नासंबंधी बोलायला? न घाबरता न कचरता निर्भयपणे ललिताने उत्तर दिले, लग्नाची गोष्टच काढू नकोस आणि ताबडतोब इथून निघून जा. नरहरीने जास्तच रागावून तिला सांगितले, नाही जाणार. कारण समजल्यानंतरच इथून जाईन. तुम्ही मला सांगितलंच पाहिजे की घर सोडून इथे अरण्यात का राहत आहात? ललितेच्या स्वरात निग्रह होता. कोणत्याही परिस्थितीत मी तुला कारण सांगणार नाही आणि आपलं हित पाहणार असशील तर ताबडतोब इथून निघून परत जा. रागीट स्वरात बोलता बोलता तो झटकन उठून झोपडीत गेला व त्याने आतून दरवाजा बंद केला. अगतिक होऊन ललिता रडत रडत परतीच्या वाटेला लागली. सूर्यास्त होऊन गेला होता. अंधार पडू लागला होता. थोड्याच वेळात भयानक काळोखी रात्र साऱ्या धर्तीवर पसरली असती. तिचे मन विदीर्ण झाले होते. हीच का माझ्या उरलेल्या आयुष्याची कहाणी? तिने तारे दिसतील म्हणून आकाशाकडे पाहिले, पण राक्षसी ढगांनी त्यांना झाकून टाकले होते. लवकरच वादळी वाऱ्यांच्या आवाजाने जंगल अस्वस्थ झाले. हरिण व इतर वन्य पशु भयभीत होऊन आश्रयासाठी इकडे तिकडे पळू लागले. विजा चमकू लागल्या आणि ढगांच्या गर्जनेबरोबर पाऊस सुरू झाला. एकदा ललिताने ठरवले की तसेच पुढे जायचे, पण एका अज्ञात प्रेरणेने खेचून तिला पुन्हा नरहरीच्या झोपडीपाशी परत आणले. तिने खूप वेळ दरवाजा ठोठावला, पण उघडला गेला नाही. खिडकीच्या मधल्या बारीक भोकातून आत तेवणाऱ्या दिव्याच्या ज्योतीच्या मंद प्रकाशाची एक रेषा बाहेरच्या अंधारात स्पष्ट दिसत होती. तीच तिची भाग्यरेखा बनणार आहे हे ललिताला ठाऊक नव्हतं. तिने जेव्हा त्या फटीतून आत पाहिले
तेव्हा ती एकदम घाबरली. जी धैर्यवती वादळी रात्रीलाही भ्यायली नव्हती, ती झोपडीतले दृश्य पाहून भीतीने सुन्न झाली. नरहरीच्या जागी आत खाटेवर एक मोठे गिधाड झोपले होते. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ती निचेष्ट होऊन तिथेच बेशुद्ध पडली. उजाडल्यानंतर नरहरी जेव्हा दार उघडून बाहेर आला, तेव्हा ललिताला तिथे पाहून चकितच झाला. नरहरीने जेव्हा तिला जोराने हलवून उठवले, तेव्हा तिची शुद्ध परत आली. शुद्धीवर आल्यावर तिने विचारले, काल रात्री तुम्ही कुठे होतात? तुमच्या खाटेवर तर एक मोठे गिधाड होते. हे ऐकून नरहरीने एक मोठा उसासा सोडला व म्हणाला, ओ हो, तर तू गिधाडाला पाहिलंस? थोडा वेळ गप्प बसून तो म्हणाला, तुला गिधाडाचे रहस्य कळावे अशी माझी इच्छा नव्हती, पण आता तू पाहिलंच आहेस, तेव्हा त्याची पूर्ण कहाणी मी तुला सांगतो. 2 महिन्यापूर्वी तुला भेटायला मी शहराकडे निघालो. लवकर पोचावे म्हणून जंगलातल्या वाटेने शहराकडे जात होतो. तिथे एक झोपडी होती. त्याच्यासमोर खाटेवर एक भेसूर व अक्राळ विक्राळ दिसणारी स्त्री बसलेली होती. तिचे केस तांबूस रंगाचे होते आणि ती ते विंचरत होती. तिचा रंग काळा कुट्ट व नाक गिधाडासारखं होतं. लाल घोंगडीसारखा अंगरखा तिने घातला होता. मला पाहून ती म्हणाली, फार दिवसांनी एखादा सुंदर तरुण दिसला आहे. कुठे जातो आहेस रे तरुणा? मी शुष्क स्वरात म्हटलं, मी माझ्या भावी पत्नीला भेटायला जातो आहे. तुला यात काही स्वारस्य आहे थोडंच? हो हो, जरूर स्वारस्य आहे. मला देखील लग्न करायचं आहे. मी सुद्धा एक कुमारी आहे. चल, आपण दोघंजण लग्न करूया. ती आपलं गिधाडछाप लांब नाक पुढे आणत मला म्हणाली, तूच मला सुंदर तरुण म्हटलं आहेस, पण तू कधी आरशात तुझं रूप पाहिलं आहेस का? तुझं नाक गिधाडछाप आहे आणि किती काळुंद्री कुरूप दिसतेस तू. माझ्या तोंडून हे कटू शब्द सहजच निघाले होते. यावर तिला खूप राग आला. डोळे लाल करत ती म्हणाली, गिधाडछाप नाकाची असं म्हणून तू माझा अपमान करतो आहेस. बरं तर आता तूही रात्री अंधार झाला की गिधाड बनशील आणि दिवसा मनुष्य होऊन नाना प्रकारच्या यातना सोसत राहशील. इतके बोलून तिने काही मंत्र उच्चारले. तेव्हा मला समजलं की ती जादूगारी नाही आणि तिने आपल्या जादूचा प्रयोग माझ्यावर केलेला आहे. तरीही तिच्या जादूची फिकीर न करता मी पुढे चालू लागलो. जेव्हा रात्र झाली तेव्हा शरीरातून असह्य गरम वाफा निघू लागल्या आणि बघता बघता माझं एका गिधाडात परिवर्तन झालं. रात्रभर मी एका झाडावर बसून राहिलो. सकाळ होताच मी पुन्हा जेव्हा मनुष्य बनलो, तेव्हा मी जादूगारणीजवळ जाऊन खूप विनवणी केली, पश्चाताप व्यक्त केला आणि तिचा अपमान केल्याबद्दल तिची क्षमा मागितली. पण तिने आपली जादू परत घेतली नाही. आता तिच्या शापाच्या ज्वाळेत मी आयुष्यभर होरपळणार हीच माझी नियती आहे. नरहरी दीर्घ श्वास घेऊन बोलला, हे रहस्य कुणाला कळावं ही माझी इच्छा नाही, कारण त्याचा सर्वांना त्रास होईल. म्हणून मी एकटाच निमूटपणे या नरक यातना भोगतो आहे. ललिताने मनाशी निश्चय केला की एक तर ती नरहरी जादूगारणीच्या शापातून मुक्त करेल किंवा प्राणत्याग करेल. हा दृढ संकल्प ठरवून ती जादूगारणीला भेटायला निघाली. जादूगारणीच्याकडे पोचेपर्यंत दुपार होऊन गेली होती. त्यावेळी ती बाजेवर आरामशीरपणे फुटाणे खात होती. ललिता सख्या बहिणीप्रमाणे तिच्या शेजारीत जाऊन बसताना म्हणाली, ताई, ही तर जेवायची वेळ आहे, मग चणे खाऊन पोट कशाला भरतेस? म्हणूनच तू इतकी हडकुळीने बारीक आहेस. ललिताच्या आवाजात आपुलकीचा गोडवा पुरेपूर भरला होता. कोण आहेस ग तू? नातं जोडते आहेस आणि माझ्या बाजेवर शेजारी अशी बसली आहेस की जसं काही आपलं जुनं नातंच आहे. जादूगारी नाराजीने उद्गारली, तुझी बहीणच समज, पण भाऊजी कुठे आहेत? इकडे तिकडे पाहत तिच्या गळ्यात हात घालत ललिताने विचारले, इतकं कुठलं माझं भाग्य? बहुतेक मी जन्मभर कुमारीच राहीन आणि माझ्या मंत्राचा अंत माझ्याबरोबरच होईल. जादूगारीन हताश सुरात म्हणाली, असं कशाला म्हणतेस ताई? हे काम तुला करणं अशक्य आहे थोडंच. जर तुला एखादा तरुण पसंत असेल तर आपल्या मंत्रशक्तीने त्याचं मन का नाही वळवत? ललिता हसून म्हणाली. जादूगारणीने एक उसासा सोडला आणि म्हणाली, हो ग, पण मला हे कसं जमलं असतं? हिमालयातल्या गुफेतून एक जादूगार आला होता. त्याच्याकडून मी इतरांना त्रास देणारे
नुकसान करणारे दुष्ट मंत्र तर घेतलेच, परंतु इतरांच्या भल्यासाठी शुभ मंत्र, देव मंत्र, मन बदलणारे मंत्र, दुसऱ्यांचे विचार जाणणारे मंत्र हे मला नाही शिकता आले, कारण तो जादूगार अचानक जलप्रवाहात अंतर्धान पावला. इतक्यात बाजूच्या रताळ्याच्या वाफ्यात एक साळू घुसली आणि आपल्या पायांनी रोपं कुरतडायला लागली. जादूगारणीने काही मंत्र पुटपुटत तिच्यावर एक खडा फेकला आणि साळूचे त्वरित एका सरड्यामध्ये रूपांतर झाले. अय्याताई, फारच अद्भुत हं. टाळी वाजवून ललिताने तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ती पुढे म्हणाली, आता याची पुन्हा साळू होऊ शकेल ना ग ताई? सांगितलं ना, प्रतिशमन मंत्र मला येत नाही. याचा आणखी क्षुद्र किडा सुद्धा मी बनवू शकते, परंतु आता याची पुन्हा साळू नाही मला करता येणार. पण माझं रूप मात्र मी वाटेल तसं बदलू शकते. ललिता म्हणाली, तर मग आत्ता ही साळू कायमची सरडाच होऊन राहणार आणि कधीही मुक्त होणार नाही, मेल्यानंतर सुद्धा नाही. जादूगारीण उपहासाने हसत म्हणाली, जरूर मुक्त होईल या जन्मात, पण मी मेल्यानंतर. प्रत्येक जादूगाराच्या मृत्यूनंतर त्याची जादू व मंत्रातंत्राचा प्रभाव नाहीसा होतो. थोडा वेळ ललिता गप्प बसली. नंतर थोडा विचार करून म्हणाली, आता आपण खऱ्याच जावा जावा बनणार आहोत. माझ्या थोरल्या दिराशी तुझे लग्न होणार आहे. खरंच? पण कसं? मला तर सगळेच कुरूप ठरवून नाकारतात. तुझ्या दिरांना माझ्याशी लग्न करायला तू गळ घालणार आहेस का? आत्ता ताई तू समजच की तुझा भाग्योदय झाला म्हणून. माझ्या दिरांना एका महात्म्याने रागावून शाप दिलेला आहे की जर तू सुंदर मुलीशी लग्न केलंस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील. म्हणून माझे दीर अजून अविवाहित आहेत. खूप दिवसांपासून आम्ही त्यांच्यासाठी एखाद्या कुरूप मुलीच्या शोधात आहोत. सुदैवाने आज तू भेटलीस, म्हणून तर तुला पाहिल्याबरोबरच मी तुला ताई असं म्हटलं होतं. ललिता म्हणाली. खुश होऊन जादूगारी उत्साहाने बोलली, वा वा, आज माझा कुरूप चेहराच वरदान ठरला. शुभ कार्याला उशीर कशाला? चल, आत्ताच मला तुझ्या दीराकडे घेऊन चल. हां, धीर धर जरा. माझे दीर तुला पसंत पडतील की नाही याचाही जरा विचार कर. समजा तुला ते आवडले नाहीत तर? त्यापेक्षा तू अगोदर त्यांना बघ आणि नंतरच लग्नाची गोष्ट काढूया, ललिताने मोठ्या चतुरपणे सांगितले. हा चांगला सल्ला दिलाय हं. मी तुझ्यासोबत पोपट बनून येते. तुझे दीर जर मला पसंत पडले तर मी तिथेच माझ्या खऱ्या स्वरूपात येईन. एवढं म्हणून जादूगारीण पोपट बनून ललिताच्या हातावर बसली. ललिताने झटकन पोपटाची मान मुरगळली आणि त्याचे पंख उपटून टाकून त्याच्या मांसाचे लचके तोडले. मेलेल्या पोपटाला घेऊन ती नरहरीला भेटायला गेली. नरहरीकडे पोचेपर्यंत रात्र झाली होती. नरहरीचे गिधाडात रूप बदललेले होते. ललिताने मेलेला पोपट गिधाडाजवळ फेकून म्हटले, ही आहे तुझी दुष्ट गिधाडछाप नाकवाली जादूगारीण. मी हिला मारून टाकली आहे. आत्ता तू हिच्या जादूतून मोकळा आहेस. नरहरी शापमुक्त होऊन आपल्या खऱ्या रूपात बदलला. नरहरी म्हणाला, आज तू मला एक नवा जन्म दिला आहेस. मी आजन्मच नाही, जन्मजन्मांतरी तुझा ऋणी राहीन. ललिता स्मित हास्य करून म्हणाली, तुम्हाला माहीत नाही का, प्रेमाच्या ऋणाच्या बंधनात असलेले आत्मेच पती पत्नी होऊन पृथ्वीवर येतात.